Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the intercropping system. Intercropping system. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर लेक्चर नंबर 4 मध्ये आपण इंटरक्रॉपिंग सिस्टीम बद्दल माहिती बघितली. आज आपण बघणार आहोत मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टीम. तर व्हिडिओ बघण्या अगोदर आपण नोटबुक आणि पेन घेऊन बसा आणि नोट करत चला, तर तुमच्या लक्षात राहणार व्यवस्थित. तर हा जो क्रॉपिंग सिस्टीम ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये 8वं चॅप्टर आहे आणि क्रॉप सायन्स पेपर 2मध्ये हा जो टॉपिक आहे 15 नंबर क्रॉपिंग सिस्टीम आहे. तर दोन्ही विषयाला सेम सिलेबस आहे, यासाठी आपण सायमल्टेनियसली घेत आहोत, कन्फ्यूज व्हायचं नाही. या अगोदर सिलेबस दिलेलं आहे तुमचं 11वीचं क्रॉप सायन्सचंही आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं. तर जे जे आपलं संपत आहे ते टिक करत चला, तर कन्फ्यूज होणार नाही. आणि व्हिडिओ बघत असताना लिहित चला, तर व्यवस्थित लक्षात राहणार. तर बघूया आपण मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टीम. इट इज अ सिस्टीम इन विच 2 or more crops are simultaneously grow in the same field without any row pattern. Mixed together known as mixed cropping system. हे जे पीक पद्धत आहे याला आपण मिश्र पीक पद्धत असं म्हणतो. इंटरक्रॉपमध्ये आपण जे 2 पिकं होते किंवा 3 पिकं असतील तर त्यांच्या ओळी सेपरेट होत्या. इथं आपण एका पिकापेक्षा जास्त घेणार आहोत, परंतु हे रो पॅटर्न राहणार नाही, वेगळं राहणार नाही. रो पॅटर्न एकाच ओळीमध्ये एका पिकापेक्षा जास्त पिकं एकाच जागेमध्ये एकाच सीझनमध्ये ग्रो होणार. याला आपण मिश्र पीक पद्धत असं म्हणतो. म्हणजे आपण बियाणं मिक्स करून पेरतो. आतापर्यंत आपण कोणत्या मेथडमध्ये बियाणं मिक्स केलं नाही, वेगवेगळं पेरलो आपण. परंतु मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजेच 2-3 पिकाचे बी एकत्र मिक्स केलं जातं आणि एकाच ओळीमध्ये आपल्याला पेरता येतं आणि एकाच ओळीमध्ये ते ग्रो होतं. जसं की मका आहे, त्यामध्येच काऊपी, नंतर ज्वार प्लस तूर, म्हणजे मिक्स. एकाच ओळीमध्ये ज्वारी असणार, एकाच ओळीमध्ये तूर असणार, मिक्सअप असणार. व्हीट आणि मस्टर्ड, गहू गव्हामध्ये मस्टर्ड एकाच ओळीमध्ये. तर सेपरेट याची ओळ राहणार नाही. त्याला आपण मिश्र क्रॉपिंग सिस्टीम म्हणणार. त्याला आपण मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टीम असं म्हणतो. when 2 or more crops are sown together on the same land in a year known as mixed cropping. Next definition upon second definition, when 2 or more crops are sown together on the same land in a year known as mixed cropping. एकाच वर्षामध्ये एकाच जागेमध्ये किंवा एकाच सीझनमध्ये एका पिकापेक्षा जास्त पिकं एकाच ओळीमध्ये पेरले जातात, त्याला आपण मिश्र पीक असं म्हटलं जातं. आता हे बैठल्यानंतर लक्षात येईल. हे बघा, मिक्स मका आहे, काऊपी आहे, मिक्सअप आहे. ओळ सेपरेट आहे का? नाही. या काऊपीमध्ये किंवा सोयाबीनमध्ये असं ज्वारी पेरली असते, मका पेरली असते, बाजरी असते, तीळ असते, आणखीन असे पीक आपण घेतो. बघा इथेही हे दुसरंच पीक आहे, मेज क्रॉप आहे, त्याच्यामध्ये दुसरं पीक फ्लावर क्रॉप दिसत आहे. तर असं जे सिस्टीम आहे आपल्या भागामध्ये, आपण तूरमध्ये ज्वारीमध्ये तूर असते, सोयाबीनमध्ये तूर टाकली जाते, सोयाबीनमध्ये तीळ असते, सोयाबीनमध्ये ज्वारी असते, असं आपल्या भागाचं पॅटर्न असतं है ना. आपल्या भागामध्ये या पॅटर्न पेरलं जातं. तर याचे काही प्रिन्सिपल्स आणि रिक्वायरमेंट आहेत, याचे तत्व फॉलो करणं गरजेचं आहे. मिश्र पीक पद्धत घेत असताना काय रिक्वायरमेंट पाहिजे? तर फर्स्ट, नॉन लेग्युम शुड बी सोन मिक्स्ड विथ लेग्युम क्रॉप. पहिलं प्रिन्सिपल असं फॉलो करायला पाहिजे की शेंगवर्गीय पिकामध्ये शेंगवर्गीय नसलेलं आणि शेंगवर्गीय असलेलं
असं ग्रुप असतं त्याचं, की या दोघालाही फायदा होतं. आपण जर ज्वारी आणि मका पेरली तर काही फायदा होणार आहे का? हे बॅड मिक्स क्रॉपिंग असणार. सेपरेट पेरलेलं परवडते ना. मिक्स काय करायचं, एक दुसऱ्याला फायदा व्हायला पाहिजे असं पेरणं गरजेचं आहे. तर एक लेग्युमिनस आहे, एक नॉन लेग्युमिनस आहे. जसं ज्वार नॉन लेग्युमिनस आहे, तूर लेग्युमिनस आहे, सोयाबीन लेग्युमिनस आहे. याचं आपण मिक्सअप करू शकतो. मेज आहे, मूग आहे, उडीद आहे, हे मिक्सअप करू शकतो. लेग्युमिनस नॉन लेग्युमिनस हे एक फॉलो करणं गरजेचं आहे. देन सेकंड, टॉल ग्रोईंग क्रॉप शुड बी सोन विथ डार्क ग्रोईंग क्रॉप, मेज प्लस मूग. तर मकामध्ये मूग पेरणे, मका आहे त्याच्यामध्ये मूग, तर एक टॉल जातं मका आणि डार्क मूग असतं, त्यांचं व्यवस्थित ताळमेळ असतं. तर एक टॉल एक डार्क ही कॅरेक्टर असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, ग्रुप शुड बी सोन मिक्स विथ ॲडव्हान्टेजियस रुटेड क्रॉप्स. तर एक रूटच्या बाबतीत एक शालो रुटेड आहे, एक डीप रुटेड आहे, एक टॅप रुटेड आहे, एक फायबरस ॲडव्हान्टेजियस रूट्स आहेत, असं पॅटर्न असणं गरजेचं आहे. तर याचं हे गुड मिक्स्ड क्रॉपिंग असणार आहे. असं असेल तर लेग्युम नॉन लेग्युम गुड क्रॉपिंग म्हणजे ज्वार तूर, टॉल आणि डॉर्क, मेज मूग आहे ना. नंतर बाजरी अँड किडनी बी, बाजरी टॅप रूट आणि किडनी बी ॲडव्हेंटियस. अशा पद्धतीनं हे मेकअप, तर व्यवस्थित त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागणार नाही. एक खोल मुळाचं, एक उतळ मुळाचं, तूर मूग, तूर खोल मुळाचं, मूग उडीद सोयाबीन उतळ मुळाचं, तर हे मेकअप होतं. हे चांगलं मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टीम असते. जर आपण ज्वार बाजरी पेरू लागलो किंवा मूग उडीद एकत्र, काही फायदा होणार आहे का? नाही, उलट नुकसान होणार आहे. तर सेम क्रॉप आपण मिक्स्ड क्रॉप म्हणून घेता येत नाही किंवा इंटर क्रॉप म्हणून घेता येत नाही. तर वेगळे पिकं असायला पाहिजे, प्रिन्सिपल. नेक्स्ट, बुशी क्रॉप शुड बी सोन विथ इरिॲक्ट ग्रोईंग क्रॉप, सपोज ग्रीन ग्राम प्लस सनफ्लावर. तर बुशी कोण असतं? ग्रीन ग्राम, असं पसरते ना. आणि इरिॲक्ट सरळ वाढणार म्हणजे सूर्यफूल, तर यांचा मेकअप होणार, ते सरळ वाढतं, जास्त सावली पडत नाही त्याची. मूग हे जमिनीवर पसरतं, तर मातीची धूप थांबवली जातं. तर हे गुड मिक्स क्रॉपिंग. द क्रॉप शुड नॉट ग्रोन टुगेदर हॅव्हिंग सिमिलर इन्सेक्ट अँड डिसीजेस. तर दुसरं काय प्रिन्सिपल फॉलो करायला पाहिजे? सेम स्पेसीसचं ग्रुपचं क्रॉप नसायला पाहिजे, कारण त्याचे रोग कीटकं एकसारखे असतात. जसं की कापूस आणि भेंडी आहे, तर रोग आणि कीटकं हे सारखे असतात भेंडीवर आणि कापसावर. तर असं मिक्स क्रॉपिंग नसायला पाहिजे. बाजरी मूग उडीद, तर वेगळे कीटकं आहेत, त्यांची फॅमिली वेगळी आहे, तर सिमिलर इन्सेक्ट अँड डिसीज असणारे पेरायला नको, सारखे असणारे. लॉंग अँड शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स आर सोन मिक्स टुगेदर, सोन पाहिजे तिथं हां. लॉंग अँड शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स आर सोन, SOWN, सोन मिक्स टुगेदर. तर एक जास्त कालावधीचं पीक, एक कमी कालावधीचं पीक, असं आपण मिक्स क्रॉपिंग घ्यायला पाहिजे. तर एक लवकर निघालं की पूर्ण जागा उशिरा येणारं जे पीक आहे, सपोज सोयाबीन आणि तूर, सोयाबीन लवकर निघते, मूग लवकर निघते, उडीद लवकर निघते आणि तूर हे उशिरा निघतं, तर पूर्ण जागा त्याला मिळणार, तर त्याला फायदा होणार. तर हे प्रिन्सिपल आपण फॉलो करायला पाहिजे मिक्स क्रॉपिंगसाठी. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ मिक्स्ड क्रॉपिंग. ॲडव्हान्टेजेस फायदा काय होणार आहे मिक्स क्रॉपिंग घेतल्यामुळं? लेस रिस्क ॲबिलिटी इज वन टॉप फेल्युअर टू गेट नेक्स्ट क्रॉप. तर याच्यामध्ये काय होतं, एक पीक फेल्युअर गेलं तरी दुसरं पीक असतं आपल्याकडं, तर तेवढं टेन्शन येत नाही, आत्महत्या करायची आवश्यकता नाही. हे फायदा आहे. जे रिस्क ॲबिलिटी आहे ती कमी होते, आहे ना, रिस्क ॲबिलिटी कमी होते. एक फेल्युअर गेलं तर दुसरं आहे आपल्याकडं. इट हेल्प्स मेंटेन फर्टिलिटी ऑफ सॉईल. तर जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मिश्र पीक पद्धत फायदेशीर आहे. आपण ज्वारी हे अन्नघटक घेतं जमिनीमधून, आणि मूग उडीद सोयाबीन हे काय करतं, नत्र स्थिरीकरण करतं आणि ऑर्गॅनिक मॅटर ही ॲड करतं त्याच्यामध्ये, म्हणून जमीन सुपीक होणार म्हणजे मेंटेन होणार. नेक्स्ट, इट सप्लाय व्हेरियस नीड ऑफ फार्मर
अँड हिज कॅटल. तर या मिक्स क्रॉपिंग घेतल्यामुळं आपलं घरचं जे काही लागणार आहे डाळ वगैरे ते निघतं आणि जनावरांना लागणारं जे वैरण आहे फॉडर आहे तेही आपल्याला घेता. जसं ज्वारी घेतली आणि मूग घेतलं तर मूग हे आपल्यासाठी फायदेशीर, ज्वारीचं धान्य आपल्यासाठी फायदेशीर आणि ज्वारीचं कडबा जे आहे ते जनावरांसाठी, म्हणजे आपलाही फायदा होणार जनावरांचाही फायदा होणार. तर हे मिक्स क्रॉपिंग घेण्याचा उद्देश. तर सिरियल क्रॉप आहे, ऑइल सीड आहे, पल्सेस आहे, एकमेकांमध्ये आपल्याला मिक्सअप करून पेरता येतं. युटिलायझेशन ऑफ लँड लेबर थ्रूआउट द इयर. मग हे मिश्र पीकमुळं आपल्या जमिनीचा उपयोग करता येतं, मजुरांचा फायदा घेता येते, वर्षभर मजुरांना काम मिळतं. हा याचा पाठीमागचा उद्देश फायदा आहे. युटिलायझेशन ऑफ अवेलेबल स्पेस अँड न्यूट्रियंट्स. युटिलायझेशन ऑफ अवेलेबल स्पेस अँड न्यूट्रियंट. तर जे जागा आहे त्याचा परिपूर्ण फायदा होणार आणि अन्न घटकाचाही फायदा होणार. जसं की सोयाबीन निघालं की पूर्ण तुरीला फायदा होणार, ते जागा पूर्ण तूर घेणार, तूरचं उत्पन्न वाढणार. जे काही मूग उडीद सोयाबीन घेतलं त्याचं जे पाला पडलेला आहे जमिनीमध्ये आणि त्यांनी जे ओलावा टिकून ठेवला आहे कवर क्रॉप होते, तर ते ओलाव्याचा तुरीसाठी फायदा होणार. युटिलायझेशन ऑफ सॉईल मॉइश्चर. तर मॉइश्चरचा फायदा होणार तुरीसाठी मिक्स क्रॉप असल्या कारणाने. इट हेल्प्स टू रिड्यूस सॉईल इरोजन. नंतर एक सॉईल रेजिस्टिंग आणि एक सॉईल परमिटिंग असं क्रॉप आपण घेतलेलं असेल, लेग्युमिनस नॉन लेग्युमिनस, तर अशा वेळेस मूग उडीद सोयाबीन हे जमिनीची धूप थांबवते आणि ज्वार मेज बाजरी हे जमिनीची धूप होऊ देतं. या दोघांचं कॉम्बिनेशन केलं आपण तर काय होणार, धूप होऊ देणार नाही. एकतर ज्वारी आली आणि मूग उडीद सोयाबीन ते पण येतं, तर जमिनीचंही धूप थांबवली जातं आणि उत्पन्नसुद्धा मिळतं. इट हेल्प्स टू रिड्यूस सॉईल इरोजन. झालं. नेक्स्ट, इट हेल्प्स टू कंट्रोल वीड इंटेन्सिटी. तणाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मिश्र पीक फायदेशीर असतं. मिश्र पीक फायदेशीर असतं. तर आपण मूग उडीद सोयाबीन घेतलं पूर्ण कवर होणार, त्यामध्ये ज्वारी मका बाजरी तूर असेल तर तिथं तणाचा प्रादुर्भाव होणार नाही, कारण पूर्ण कवर करून घेणार. फास्ट ग्रोईंग क्रॉप असतं मूग उडीद सोयाबीन आणि त्यामुळं तणाचा प्रादुर्भाव होणार नाही. हे असं हे फायदा मिळतं. तर मिश्र पीक पद्धतीचं डिसॲडव्हान्टेजेस काय, त्याचे तोटे काय. इट स्प्रेड पेस्ट अँड डिसीजेस. इट स्प्रेड पेस्ट अँड डिसीजेस. रोगराईचं प्रादुर्भाव वाढतं मिश्र पीक घेतल्यामुळं. आणि काही याच्यामध्ये थांबवता येते बरं. सोल क्रॉप जी आहे प्युअर क्रॉप तिथं कीटकाचं रोगाचं प्रादुर्भाव जास्त वाढतं. तेच आपण कापसामध्ये मूग घेतलं उडीद घेतलं तर कापसावर कीटकाचा प्रादुर्भाव कमी होतं आणि काही वेळेला वाढतं. पण हे डिसॲडव्हान्टेज नसायला पाहिजे माझ्या विचारानं, कारण पेस्ट अँड डिसीजचा प्रादुर्भाव होत नाही मिश्र पीक, कमी होतं उलट, कारण स्मेल येत नाही कीटकांना. प्युअर कापूस असेल तर जास्त अटॅक होते रोगाचं कीटकाचं आणि मिश्र पीक असेल तर अटॅक कमी होतं. इट डिफिकल्ट टू इंटरकल्चर ऑपरेशन. हे बरोबर आहे. तर आंतरमशागती करण्यासाठी प्रॉब्लेम येतं. मुगामध्ये आपण तूर आहे मूग उडीद घेतलेलं असेल तर फ्लावरिंग पिरियडमध्ये आलं की आपल्याला तुरीला जे ऑपरेशन करावं लागतं ते करता येणार नाही, ज्वारीला जे करायचं ते करता येणार नाही, तर डिफिकल्ट होतं आंतरमशागतीत कामं करण्यासाठी. इट डिफिकल्ट टू हार्वेस्टिंग बाय मशिनरी. तर आपल्याला मशीनद्वारे हार्वेस्टिंग करायचं असेल मूग उडीद सोयाबीन तर ते करता येणार नाही आहे ना, कारण मिक्स आहे, तूर आहे त्याच्यामध्ये सोयाबीन आहे. आता सोयाबीन कसं मजुराच्या सहाय्यानेच आपल्याला कापणी करावं लागेल, काढणी करावं लागेल, मशीननं करता येणार नाही. फील्ड कॅन नॉट बी प्लो इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ क्रॉप. आता 2 पीक असतील 3 पिकं असतील तर शेवटपर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल. सोयाबीन तूर असेल सोयाबीन लवकर निघणार आणि प्युअर सोयाबीन असतं तर आपण जमिनीची मशागत करून ठेवलं असतो, पण त्यामध्ये तूर आहे, मग तूर येईपर्यंत आपल्याला शेतामध्ये काही करता येणार का, नांगरणी वगैरे नाही, तर वेट करावं लागणार आहे आपल्याला. लेस यील्ड दॅन द सोल क्रॉप. सोल क्रॉपपेक्षा मिक्स्ड पिकामध्ये उत्पन्न कमी मिळतं, पण काही बघितलं आपण तर जास्त मिळतं. जसं तूर आणि सोयाबीनचं कॉम्बिनेशन केलं आपण हमखास तुरीचं उत्पादन वाढणार, कारण
स्पेस भरपूर मिळतं त्याला. रिड्यूस क्वालिटी ऑफ मेन प्रॉडक्ट, हे बरोबर आहे की मिश्र पीक असल्या कारणाने क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट कारण रिड्यूस होणार. तर दिज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टीम. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित बघत राहा. नंतर आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड सबसिडरी क्रॉप इन मिक्स्ड क्रॉपिंग. जे आपण काय भेटले प्रिन्सिपल, तर ते प्रिन्सिपल रिलेटेड हे कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड सबसिडरी म्हणजे गुड मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टीम कशाला म्हणणार आपण, चांगलं मिश्र पीक पद्धत कशाला म्हणणार. इट शूड प्रेफरेबली बी लेग्युम क्रॉप, हमखास याच्यामध्ये लेग्युमिनस क्रॉप घ्यायलाच पाहिजे. इट शूड मॅच्युअर अर्लियर और लेटर दॅन द मेन क्रॉप. तर ज्यामध्ये मिश्र पीक आपण घेतो, मुख्य पीक आणि सबसिडरी कधीही काय असायला पाहिजे, लवकर निघणारा असायला पाहिजे, तर मुख्य पिकाला त्याचा फायदा होणार. इट शूड हॅव डिफरंट ग्रोथ हॅबिट अँड न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट. डिफरंट ग्रोथ हॅबिट, तर त्यांची वाढ वेगळी असायला पाहिजे, त्याची हॅबिट वेगळी असायला पाहिजे, मॉर्फोलॉजिकल वेगळा असायला पाहिजे, तर त्याची रूट सिस्टीम वेगळी असायला पाहिजे. एक उथळ मुळाचं एक खोल मुळाचं तर कॉम्बिनेशन होणार नाही, कॉम्पिटिशन लागणार नाही. वरसुद्धा वाढ होताना एक टॉल एक डॉर्फ असायला पाहिजे है ना, तर एक इरॅक्ट असायला पाहिजे, एक स्प्रेडिंग असायला पाहिजे, तर कॉम्पिटिशन लागणार नाही त्यामध्ये. इट शूड हॅव डिफरंट रूटिंग डेप्थ. आता जे सांगितलं खोल मुळाचं उथळ मुळाचं, खोल मुळाचं आतमधले अन्नघटक घेणार, उथळमधलं वरचे अन्नघटक घेणार, अशा रीतीनं कॉम्बिनेशन करणं आवश्यक आहे. लक्षात बाळांनो. तर हे झालं आपलं मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टीम. काय काय शिकलं आपण, मोनोक्रॉपिंग सिस्टीम, नंतर काय शिकलं आपण क्रॉपिंग सिस्टीम, थर्ड काय शिकलं आपण इंटर क्रॉपिंग सिस्टीम, आणि फोर्थ मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टीम. 9 पैकी 4 सिस्टीम आपले संपलेले आहेत. एकूण 5 लेक्चर झालेले आहेत. तर जास्त लेंदी लेक्चर घेत नाही, तुम्हाला कंटाळा येतो, मध्येच तुम्ही व्हिडिओ बंद करून जातात. यासाठी आपण 20 मिनटाचं व्हिडिओ आपण बनवित आहोत. आनंदाने बघावं, किती वेळ बघता यावं है ना, म्हणजे जास्त घेऊन समजणार नाही. यासाठी आपण थोडं टॉपिक, कारण आपण सिलेबस तर संपविणारच आहोत. आज आपले 8वं चॅप्टर चालू आहे है ना, बरंच आपलं सिलेबस संपलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बरेच कमेंट्स येतात, फोन येतात की सर फारच छान शिकवतात, तुम्ही ट्युशन घेतात का. नाही बाबा, मी ट्युशन घेत नाही, मी यूट्यूबद्वारे शिकवितो. आणि असं जर ट्युशन घ्यायचं असेल तर मग असंही काही ग्रुप तयार करा की लाईव्ह सेशन घेऊ आपण, असं जर असेल तुमचं विचार तर. आणि काही प्रॉब्लेम असेल विचारा, फारच व्यवस्थित सुटसुटीत शिकवाय मला तर वाटतं. आणि तुमचे कमेंट्स मला येतात, मग मला वाटतं बरं. आता कमेंट्स करा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला अपलोड झालेले मिळत राहणार. तर इथं आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. थँक्स. जय जवान जय किसान.